रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आहे 30 डिसेंबर 2025. आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा आहे 58वा दिवस आणि आम्ही आहोत जयंती माता या ठिकाणी. सकाळचे वाजलेले आहेत 7:30. तर मी कालही तुम्हाला म्हटलं होतं पुढचा जो आजचा प्रवास आहे पामाखेडीपर्यंत 21 किलोमीटरचं जंगल आहे. मध्ये कुठेही पाणी नाही, खायला नाही, काय नाही. एक मध्ये हनुमंतरायांचं मंदिर आहे, तिथे हापसा आहे, तिथे पाण्याची सोय आहे. बाकीचं 17 किलोमीटर 21 किलोमीटरपर्यंत काहीच नाही आहे. तर महाराजांनी रात्री सांगितलं होतं की जंगल आहे, जंगली प्राणी असतात, त्याच्यामुळे सकाळ सकाळी कोणीही निघू नका. 6 वाजता जे निघतो. तर आता 7-7:30 वाजलेले आहेत. निघतोय आम्ही पुढच्या प्रवासासाठी. तर आम्ही असं डोक्याला आज का गुंडाळलेलं आहे, त्याचं कारण असं आहे की बाहेर खूप माकडं आहेत आणि ते आपल्यावरती हल्ला करतात. आपण सहज जरी चाललं तरी आपल्यावर हल्ला करतात. तर असं जर बांधलं डोक्याला तर ते आपल्यावर हल्ला करत नाही. इकडे आमच्या काकींनी असं डोक्याला बांधलेलं आहे. तर चला बघू, निघू. आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते. नर्मदे हर. आश्रमाच्या बाहेर आम्ही निघालेलो आहोत. इतके वानर आहे तिथं, माकडं डेंजर अटॅक करतात. आताच आमच्यातल्या सोबत मैया ज्या होत्या सोबत त्यांच्यावर आता अटॅक केला. नर्मदे हर. नर्मदे हर. ते बघा कसे पळतात. निघतोय पुढच्या प्रवासाला. 21 किलोमीटरचं जंगल आहे, आपल्याला पार करून जायचं आहे. नर्मदे हर. तर पामाखेडी या ठिकाणी नर्मदा सेवा कुटीर अन्न क्षेत्र आहे. तर बघतच असाल तुम्ही, मी मगाशी 21 सांगितलं होतं, पण इथून 22 किलोमीटर वरती पामाखेडी आहे. तर त्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे. परिक्रमावासी निघलेले आहेत. पुढच्या दिशेने झालेली आहे लक्कडकोट जंगलाची सुरुवात. खूप सुंदर असा जंगल आहे. छोटी पिल्ल बघा. नर्मदे हर. आम्ही लागलेलो आहोत रस्त्याला. आता रस्त्याला जरी लागलेलो आहोत तरी पगदंडी वाट आहे, कारण की रस्ते बरेच जण बनवायला तयार आहे. लक्कडकोट ते पामाखेडी, पण वन विभागात असल्यामुळे, गव्हर्नमेंटचा असल्या कारणाने कोणाला वैयक्तिक रस्ता बनवता येत नाही. त्याच्यामुळे पगदंडी वाटेने चाललेलो आहोत. आणि जेवढी पगदंडी वाट असेल तेवढं चांगलं चालायला वाटतं, आनंद येतो. रस्त्याने म्हटलं की नको वाटतं, मग ती जंगलातून चाललेली फील येत नाही असं म्हणतात. तर निघालेलो आहोत. थोडंसं काहीतरी लाईटली आपण म्हणतो तो अंधार आहे. सूर्य पण उगवलेला आहे, पण सूर्याचे लाईटली किरण आमच्या अंगावरती या झाडातून पडत आहेत. हे बघा, सूर्योदय झालेला आहे, पण घनदाट झाडे असल्यामुळे तो छोट्या प्रमाणात आमच्यावरती पडतोय. नर्मदे हर. जंगलामध्येही असं झाडांवरती परिक्रमावास्यांना मार्ग समजावा किंवा परिक्रमावासी कुठं भटकू नये याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी हा परिक्रमा मार्ग आहे म्हणून अशी पाटी लिहिलेली आहे. छोटे छोटे बॅनर आहेत, ते झाडावरती चिटकवलेले आहेत. पुढे चालत असताना या ठिकाणी एक बोर्ड लावलेला आहे की कृपया निर्धारित मार्ग पर चले एवं शॉर्टकट न अपनाए, जंगल दुर्गम घना आहे. म्हणजे मोठं जंगल आहे, आपण कुठेही भटकू शकतो. कारण की काय, परिक्रमावासियांच्या एकच डोक्यात असतं की जी रुळलेली वाट असते किंवा ज्या ठिकाणी झेंडे असते त्या ठिकाणावरून जायचं. मग काही न वाचता येत नाही, तर व्यवस्थित इथे बांध दाखवलेला आहे. कारण मोठं जंगल आहे, जंगली प्राण्यांची भीती आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित पाट्या बघून सर्वांनी चालायचं. तर हाच रस्ता आपल्यासाठी आहे. इथून बाणही दाखवलेला आहे, झेंडी लावलेली आहे. जरी या साईडनी झेंडी लावलेली असेल तरी ज्या ठिकाणावरून सांगितलंय त्या ठिकाणावरून जायचं. अन्यथा आपण जर गेलो तर आपण आपल्या रिस्कवरती आपल्याला मग काही हानी होऊ शकते. तर चला आपण हा मार्ग अवलंबूया आणि पुढे जाऊयात. या ठिकाणी एक ओढा आहे, तर जे जंगली प्राणी असतात त्यांच्यासाठी या ठिकाणी पाणी सोडलं जातं पिण्यासाठी. पाणी आता आटलेलं आहे. लक्कडकोट जंगलातही या ठिकाणी हे वारुळ आहेत.
कदाचित अशा वारुळांखाली एखादे साधू तपश्चर्या सुद्धा करत असतील. हे बघा, अशा पद्धतीचा रस्ता आहे. लाल माती आहे, काळी नाहीये, तांबडी माती. क्रमेत चालत असताना आपल्याला सवय असते की एखादा आश्रम किती किलोमीटर वरती राहिले, किंवा कोणाला विचारतो आपण या असे कितना आश्रम आहे. तर इथे जंगलात विचारायला कोणी नाही, तर त्याच्यासाठी इथे बघा लिहिलेलं आहे की 18 किलोमीटर वरती आश्रम आहे. इथे शॉर्टकट दिसतोय, मागाशी म्हणलं होतं नाही, पण ती सगळी आमची लोक तिकडनं वळून गेली. आम्ही जातो या साईडने. आता थोडासा उंचावरचा रस्ता लागलेला आहे. आणि असे जे रस्त्याने चालत असताना दगड आहेत, खूप पायाला टोचतात. मग रात्री त्रास देतात हे दगड, पाय दुखतात, ठणकतात. मग नर्मदे हर. जंगलातून चालत असताना 2 दादाजी आलेले आहेत परिक्रमावासियांना. चाय प्रसाद आणि बिस्किट घेऊन आलेले आहेत. बिस्किटचा बॉक्स आणि तर चहाची घेऊन आलेले आहेत. परिक्रमावासियांनी चाय प्रसादी घेतली. आम्हाला एक विशेष वाटतं, एवढं मोठं जंगल आहे, म्हणजे कुठेही जा नर्मदा खंडात, तुम्ही जंगलात राहा, नर्मदा मैयाच्या किनारी राहा, तुम्हाला सेवा ही तितकीच चालू आहे जितकी शहरामध्ये आहे. जेवढी खेडेगावांमध्ये आहे, नर्मदा मैयाच्या किनारी आहे, तेवढे जंगलात. मी मगाशी म्हटले होते की चाय प्रसाद आणि बिस्किटची सेवा दिलीच जाते. तर ते जे 2 भैया होते ते चाय प्रसादी देत जवळजवळ त्यांनी 30 परिक्रमावासियांना दिलेले आहे. आणि पाठीमागे अजून 80-90 परिक्रमावासी असतील, त्यांच्यासाठी तेवढा चाय प्रसादी घेऊन चाललेले आहे. सोबत बिस्किटही आहे. तर आम्ही मागाशी म्हटलं होतं की आम्ही डायरेक्ट हापशाजवळ थांबणार. तर सकाळपासून 9 ते 10 किलोमीटर आम्ही अंतर चालून आलेलो आहोत, कुठेही थांबलेलो नाही. तुम्ही जर बघितलं असेल तर इथे हनुमंतरायांचं मंदिर आहे आणि हापसा आहे. तर आम्ही पाणी घेतो आणि थोडंसं विश्रांती करतो. या जंगलामध्ये या ठिकाणी आहे हापसा. थोडाही दे दो बाबाजी, बस बस. तर हापसा आहे आणि हनुमंतराय आहेत या ठिकाणी. आणि बाबाजी परिक्रमावासियांना चणे देतात बघा. किलोमीटर होतं ते. थोडा वेळ आम्ही विश्रांती केली आणि विश्रांती करून निघालेलो आहोत परत पुढे. तर तिथं बसले बसले आमच्याकडे फुटाणे होते, शेंगदाणे होते खारे, ते खाल्ले आणि आता निघतोय पुढे. तर इथे चौकशी केली जे गुरं चारणारे बाबाजी होते त्यांच्याकडे. तर ते म्हणले तुम्हाला अजून 9 किलोमीटर पुढे जायचं आहे. तर निघालेलो आहोत. याच्याहीपेक्षा अजून सकाळपासून जे तुम्ही जंगल बघितलं असेल याच्याहीपेक्षा अजून घनदाट जंगल आहे. तर चला जाऊयात. आपल्या नर्मदा ज्या आहेत माझ्यासोबत आणि काही परिक्रमावासी आहेत ते पाठीमागे विश्रांती करतायत. तर आम्ही निघतोय पुढे. जंगलांमध्ये प्रत्येक ठिकाणी असं टँकरने आणून पाणी सोडलेलं आहे, कारण जंगली प्राणी येतात पिण्यासाठी. तर समोर एक खूप मोठा चढ आहे, तो चढून आम्हाला जायचा आहे. दिसायला जरी हा इझी दिसत असला तरी उंचावरचं चढ आहे. तर चला जाऊया त्या मार्गाने आपण. तर थोडंसं पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर आपल्याला लागलेले आहेत 2 रस्ते. तर एक रस्ता आहे पगदंडी मार्गाने आणि एक रस्ता आहे आपण कंटिन्यू चालत आलेले आहे रोड मार्गाने. रोड म्हणजे मातीचाच रोड आहे पण थोडासा फिरून असणार आहे. फक्त 1 किलोमीटर डिस्टन्स असणार आहे. तर या ठिकाणी
परिक्रमावासियांना समजावं म्हणून पाटी लिहिलेली आहे की वाहन मार्गाने 8 किलोमीटर आणि पैदल मार्गाने 7 किलोमीटर, थोडासाच काहीतरी फरक आहे. तर जाणार आहोत आपण आपल्या पायवाटेने. पुढे अजून एक हापसा आहे, जर कोणाला तहान लागली तर तिथे पाणी पिण्यासाठी. तर आम्ही निघालेलो आहोत या पगदंडी वाटेने समोरच्या मार्गाला. जसा तो मोठा आपण रस्ता सोडला तशी घनदाट पगदंडी आहे. आणि थोडंसं जसं जसं पुढे येऊ तसं तसं झाडी आपल्या जवळ आहे. आणि ही वाट आहे पगदंडी वाट. पगदंडी मार्गाने चाललेलो आहोत. 12 वाजलेले आहेत आता. सकाळी 7 वाजता निघलो होतो, त्यावर एकदाच मगाशी हापशाजवळ बसलो. त्यानंतर एवढं मोठं जंगल आहे. आता थोडंसं पुढे गेलं की हायवे येईल, त्या हायवेच्या तिथे आपण बसूयात. रस्ता दिसला की थोडा जीवात जीव येतो. बघा किर्र शांतता एकदम. आता 12:15 वाजलेले आहेत आणि एकदम शांततेचं वातावरण होतं. थोडासा कानोसा दिला आम्ही तर आम्हाला गाड्यांचा आवाज यायला लागलेला आहे. गाड्यांचा आवाज यायला लागला याचा अर्थ असा आपण समजायचा की रस्ता आलेला आहे आणि पामाखेडी पण आलेली आहे. म्हणजे आम्ही सकाळी 7 वाजता निघालो होतो, तर 22 किलोमीटर अंतर आम्ही किती वाजता पार केलं? 7:30ला निघलो होतो ना आपण. 7:30ला निघालो होतो आम्ही, तर 22 किलोमीटरचं अंतर आम्ही 12 वाजता पूर्ण केलं. हा आनंद झालेला आहे आम्हाला. तर चला, थोडासाच रस्ता आहे पगदंडीचा, बाकीचा तर मोठ्या गाड्यांचा आवाज आपल्याला ऐकायला येतोय. आनंद याचा होतोय की आम्ही लवकर जंगल पार केलं. हे बघा अशा पद्धतीचा रस्ता आहे आणि इकडे उजव्या हातालाच रोड आहे. भले तो 1 किलोमीटर का लांब असताना पण गाड्यांचा आवाज कानावर ऐकू आला की आनंद वाटला जरा. कारण जंगलातून चालणं म्हणजे थोडंसं रिस्क आहे प्राण्यांसाठी, बाकी काही नाही आहे. तसं जंगलातला प्रवास अजूनही छान आहे. मला वाटलं होतं रस्ता आमच्या जवळून असेल, पण रस्ता खूप जास्त लांब आहे. तर हा खाली उतार आहे, तो उतरून आम्हाला जायचा आहे. त्यानंतर कदाचित आम्हाला रस्ता अर्धा किलोमीटर जो आवाज येतोय गाड्यांचा त्याच्या अंदाजावरून आम्ही ठरवतोय. पण जे काय असू द्या, रस्ता आला आहे म्हणजे जीवात जीव आला आमचा थोडा तरी. अशी खाली पगदंडी ही वाट आहे. नर्मदे हर. तर आम्हाला समोर गेल्यानंतर हा ओढा लागलेला आहे. तर या ठिकाणी दगड ठेवलेले आहेत, गावकऱ्यांनी ठेवले असावेत किंवा कदाचित परिक्रमावासींनी ठेवलेले असावेत. तर हा ओढा पार करून वरती चढून आम्ही जाणार आहोत. आता रस्ता कधी येतोय काय माहिती, मगापासून वाट बघते रस्त्याची. तर चला, माझी वेळ आलेली आहे आता जाण्याची. जातोय पलीकडे. ओढा क्रॉस करून आल्यानंतर पुन्हा आम्हाला एक चढ लागलेला आहे. हा चढ चढून वरती जायचं आहे आता. काही परिक्रमावासी बघा एखादा मतच गेलेत, प्रत्येकाच्या स्टॅमिनानुसार असतं. त्या रस्त्याची मागापासून आम्ही वाट बघितली. रस्त्याची जाऊ द्याच, पण फक्त जे गाड्यांचे आवाज आहेत ते कानावर पडल्याची जी आम्ही वाट बघितली. कारण बरेच परिक्रमावासी सांगतात की काहींना प्राणी दिसले, त्याच्यामुळे थोडीशी कदाचित कुठेतरी भीती होती. तर फायनली बघा पाठीमागून गाड्यांचा आवाज येत असेल. या झाडांच्याच पाठीमागे रस्ता आहे. थोडासा आम्हाला जीवात जीव आला, बाकी काय नाही. तसं रस्त्यावरून चालायला नको वाटतं, मैयाच्या किनाऱ्याने किंवा पगदंडीने चालायला छान वाटतं. पण तुम्हाला मगाशी म्हटलं नाही आणि पुन्हा एकदा सांगते की जंगलाचा भाग आहे. आपण प्राण्यांच्या एरियात आलेलो आहोत, त्याच्यामुळे आपणही
लवकर थोडंसं पार करून बाहेर पडलं पाहिजे. हे बघा एक गाडी गेलेली आहे. फायनली आम्ही पडतोय या लक्कडकोट जंगलाच्या बाहेर. हर नर्मदे हर. बघा रस्ता आलाय. नर्मदे हर. आपके पास बैग है? नहीं है, हमारे पास बैग है. रस्त्याचा आवाज आम्हाला 12:15 वाजल्यापासूनच येत होता, पण आता 12:45 वाजलेले आहे. तर हा कॉन्क्रीटचा रस्ता लागलेला आहे. तर समोर आश्रम आहे. आश्रमात आम्ही जाणार आहोत. आता भूकही लागलेली आहे आणि भुकेपेक्षा जास्त म्हणजे पाणी तहान खूप लागलेली. कारण मध्ये जर आपण हापशे बघितले 2, तर पाणी जेव्हा कमंडलच घेतलं ते एवढं डेंजर पिवळं पाणी होतं ना ते. कदाचित मला टायफॉइडही झाला आता आणि पांढऱ्यापेक्षाही कमी झाल्यात. अजून मला त्रास झाला असतं, त्याच्यामुळे मी ते पाणी काही ग्रहण केलं नाही. तर आता आश्रम येईल तिथंच पाणी पिते. चलो. तर पुढे आल्यानंतर नर्मदा सेवा कुटीर पामाखेडीचं हे आश्रम आलेलं आहे. ज्या आश्रमाची आपण सकाळी निघतानाच वाट बघितली होती. कदाचित या ठिकाणी बॅरिगेट लावलेला आहे. खंडवा जिल्हा असावा. तर जातोय आम्ही कुटीमध्ये. पाठीमागच्या वर्षी कुटी या बाजूला होती, आता या वर्षी कुटी इकडे घेतलेली आहे. पामाखेडीच्या आश्रमामध्ये आलेलो आहोत आणि आश्रमात आल्यानंतर या ठिकाणी ही कुटी आहे परिक्रमावासियांना राहण्यासाठी. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. पामाखेडीच्या आश्रमामध्ये आम्ही दुपारची भोजन प्रसादी घेतली. भोजन प्रसादीमध्ये होते वरण भात, चपाती, बटाट्याची भाजी. मस्तपैकी खाल्लं आणि निघालेलो आहोत पुढे. तर 13 किलोमीटरचं अंतर आहे पुढचं धर्मेश्वर महादेव मंदिर म्हणून. तर जायचं आहे. अजूनही परिक्रमावासी येत आहेत बघा पाठीमागून. तर आता वाजलेले आहेत 2. आहे हायवे. आता सप जेवढे वाजतील तेवढे 6:30 वाज. कदाचित अंदाज जर लागला तर 6-6:30 वाजतील जाण्यासाठी. निघालो आता. मध्ये आश्रम कुठेही नाही. तर 5 किंवा 5:30-6 पर्यंत पोहोचणे आहे. गेल्यानंतर कपडे धुणं आहे, कारण की 22 किलोमीटरचा आता आम्ही जंगल चालून आलो. जंगलाचा जो मार्ग होता पामाखेडी जयंती माता ते पामाखेडी, त्यानंतर 22 नंतर आता हे 13 म्हणजे आजचा आमचा 32 किलोमीटरचा प्रवास होणार आहे. आणि जर इथे जर थांबायचं म्हटलं तर संध्याकाळी जे परिक्रमावासी येतात त्यांनाही जागा देणं गरजेचं आहे. एवढ्या लवकर जर आपण जागा आठवून ठेवली मग पाठीमागच्यांचे हाल होतात. त्याच्यासाठी आम्ही ठरवलं की चला चालत राहूयात. मला दाखवते बघा, इथं पाटी लिहिलेली आहे किती किलोमीटरवरती आहे बघा. धर्मेश्वर 13 किलोमीटरवरती. तर चला जाऊयात. धर्मेश्वर अन्नक्षेत्र दुरी 13 किलोमीटर. तर असा हा हायवे आहे. हायवेने जायचं आहे आता. पामाखेडीपासून जसं निघालो तसं हे जंगल होतं पूर्णपणे आणि जे वन आहे त्या वनाची समाप्ती झालेली आहे. सगळं हे घनदाट जंगल होतं. आता वाजलेले आहेत सायंकाळचे म्हणता येईल 4. इथून पुढं आम्हाला 8 किलोमीटर जायचं आहे. तर चालणं होईल का ना माहीत नाही. पण दिवसभराचा जर प्रवास बघायला गेला असेल, तुम्ही सकाळपासून बघितला असेल, सकाळी 7-7:30ला निघलो होतो. 22 किलोमीटरचं पामाखेडी जंगल जे आहे ते पार करून, लक्कडकोटचं जंगल आहे ते पार करून आम्ही पामाखेडीला आलेलो आहोत. आणि पामाखेडीला आल्यानंतर पामाखेडी ते धर्मेश्वर 12 किलोमीटर अंतर, 13 किलोमीटर अंतर आहे. तर अजून त्यातला 8 राहिलेला आहे. तर इकडे नदी बघा पूर्णपणे कोरडी आहे पाठीमागे. तर चला जाऊया. 4 वाजलेले आहे. जंगल आहे. जर एखादी मराठी शाळा दिसली, जर नाही चालवणं झालं तर एखादी शाळा बघू. मराठी शाळा तोंडात येते. एखादी गव्हर्नमेंट सरकारी कोणती शाळा मंदिर बघू
आणि तिथं थांबून घेऊ. नसेल तर अजून थोडंफार आहे स्टॅमिना, कारण की आजचा प्रवास खूप जास्त असणार आहे. ऑलरेडी खूप म्हणजे थकलो आहे पण, आणि पाय पण प्रचंड दुखायला लागलेले आहेत. पायच काम करत नाही. अजून कपडे पण धुवायचे आहेत. तर बघू, जाऊ आता. जिथं आश्रम येईल तिथं थांबतो. चला. पुढे आल्यानंतर आम्हाला एक वस्ती लागलेली आहे. वस्ती म्हणजे रस्त्याच्या कडेला 2-4 घरं आहेत. तर या ठिकाणी परिक्रमावाल्यांना चाय प्रसादाची सेवा दिली जाते. आणि प्रसादीचं टायमिंग आहे सकाळी 7:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. तर परिक्रमावासी या ठिकाणी बसलेले आहे चाय प्रसादी घेण्यासाठी. नर्मदे हर. नर्मदे. या परिक्रमावासी कोरकने केले जगन. सायंकाळचे आता वाजलेले आहेत 5:30 आणि आश्रम आमच्यापासून 3 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि आमच्या जर चेहरे बघितले असेल तर बघायसारखे झालेले आहेत. पण पुढे आल्यानंतर एक बाबाजी आहेत, पलीकडे शेत आहे त्यांचं. तर या ठिकाणी चाय प्रसादी ते घेऊन आलेले आहेत परिक्रमावास्यांना. तर 3 किलोमीटर राहिले, अजून जाऊन कपडे धुवायची. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, आश्रमात जागा आहे का नाही हे महत्त्वाची आहे. नसेल तर आम्हाला मंदिरातच आसन लावायला लागणार आहे, नाहीतर आश्रमाच्या बाहेर. तर चला निघूयात. पाठीमागून काय परिक्रमावासी येत आहेत, ते चाय प्रसादी घेतील. तोपर्यंत आम्ही आमचा पुढचा मार्ग पकडतो. नाहीतर आम्ही बसलेलो दिसलो तर आमच्या सोबतचे मग ते अजून बसून घेतील. तर चला आम्ही जातोय पुढे. सायंकाळचे 6 वाजलेले आहेत. आणि पहिल्यांदाच असं झालंय की आम्हाला 6 वाजलेत आश्रमात जायला. कारण की आजचा जर बघितला गेला की खूप जास्त प्रवास लांबचा होता आणि पर्याय नव्हता. तर आम्ही पामाखेडीच्या आश्रमामध्ये होतो. तर पामाखेडीच्या आश्रमामध्ये आम्ही तिथं 1:30लाच होतो. 1:30 वाजताही थांबणं गरजेचं नाही. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 1:30 वाजता जर थांबून गेलं तर आमच्यासारखे काही परिक्रमावासी मागून येत राहतात, त्यांना राहायला जागा राहत नाही. मग त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की पुढे जाऊयात. पण तरी पण आम्ही एकदाच बसलो होतो, एकदा ते 2दा. आणि चहा पिण्यासाठीच बसलो असेल, ते पण 2-2 मिनटं. आणि सकाळी जेव्हा आम्ही 22 किलोमीटर चालत आलो तर 22 किलोमीटरमध्ये आम्ही फक्त एकदा बसलो. त्यानंतर डायरेक्ट आश्रमामध्ये बसलो. कारण की पुढचं पण बघावं लागतं चालण्यासाठी. कारण की तुम्ही जर दिवसभर आज बघितलं असेल पूर्ण जंगल होतं. त्यानंतर पामाखेडीनंतर हा हायवे होता, त्याच्यामुळे गाड्या पण होत्या. थोडंसं बरं वाटत होतं, तेवढीच करमणूक पण म्हणा आणि थोडीशी सेफ्टी पण वाटत होती की रस्त्याने चालायला जंगली प्राणी अटॅक करायला नको. तरी मध्ये मध्ये माकडं होती, तर माकडं मध्ये येत होती. पण आमच्याकडे दंडक असल्या कारणाने आम्ही थोडं सेफ आहोत. 6 वाजलेले आहेत. मंदिर दिसत आहे, कदाचित धर्मेश्वर महादेव मंदिर ते असावं. आता गेल्यानंतर कपडे धुवायचे आहे, त्याच्यानंतर आसन टाकायचं आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे जागा भेटते का नाही हे पण बघावं लागेल. कारण पामाखेडी आश्रमापासून काल 120 लोक सुटली होती, प्लस काही मागची पण चालत असतात. तर जागा भेटो ना भेटो कुठंतरी पडता येईल. त्यानंतर आता कपडे धुवावे लागतील पहिल्यांदा उद्या घालण्यासाठी. आणि आरती करायची आहे. परत उद्या सकाळी 4ला उठावं लागतं, थंड पाण्याने स्नान करावं लागतं. आणि काही वेळेस काय होतं की 4ला न जागे, आता काही लोकांना अशी सवय असते की गर्दी जास्त असते की काही लोक 2:30ला आंघोळ करतात. मध्य प्रदेशचे काही आहेत म्हणजे जे परिक्रमात असतील किंवा ज्यांची परिक्रमा झालेली आहे त्यांना माहिती की मध्य प्रदेशचे काही लोक आहेत 2:30लाच आंघोळ करतात, कोणी 3ला करतात आणि खडबड करतात. मग एक उठलं की कसं आपल्याला लगेच जाग येते. मग डिस्टर्ब झालं की मग 3-3:30ला उठावं लागतं. कधी 4 वाजता उठतो. सकाळी उठून गार पाण्याने आंघोळ करायची, परत आवरायचं, आरती घ्यायची, परत पुढे निघायचं. म्हणजे हे दिवसभराचं रोज शेड्यूल चालूच आहे. तर आज थकलोय, उद्या रस्ता आहे, त्याच्यामुळे 2-3 दिवस जर जंगल होतं 7ला निघत होतो. उद्या तर आम्हाला 6ला निघणं आहे किंवा 6:30ला जास्तीत जास्त. तर चला, पाठीमागे माझ्या तिथे पांढऱ्या कलरचं दिसत आहे ते आश्रम दिसत आहे. जातोय आता आश्रमामध्ये. थकले सगळे, थोडंसं लेट झालंय त्याच्यामुळे भीतीदायक वाटते. जंगल आहे आणि रात्रीचे प्राणी येतात, त्याच्यामुळे थोडा आज उरकतं घेतला आम्ही. तर आमचा आजचा हा प्रवास आहे, आजचा तब्बल 35 किलोमीटरचा झालेला आहे. तर चला जाऊयात. फायनली 6:15 वाजता धर्मेश्वर धाम जे आहे ते आलेलं आहे. आणि समोर ऑरेंज कलरचं जे आश्रम आहे तिथे आपल्याला जायचं आहे. नर्मदे हर. कन्या आलेली आहे, कन्याला देते बिस्किट. नर्मदे हर.
थंडी वाजायला लागलेत. धर्मेश्वर धाम हे आहे ते आलेलं आहे. आश्रमाच्या इकडचा गेट बंद आहे, तर पुढचं चालू आहे. प्राचीन मंदिर आहे. धर्मराजांनी कदाचित या ठिकाणी स्थापित केलेलं शिवलिंग आहे. म्हणजे या ठिकाणी लिहिलं आहे धर्मराज द्वारा स्थापित शिवलिंग. हाँ हाँ आ रहे बाबाजी. आम्हाला हाक मारतात ते आश्रम आहे, आ जाओ. जातो आता. लोकांनी इथं शिकुटी केली आणि आमचं चालून चालून घाम निघलाय. तर इकडे आहे भांडारगृह भोजन प्रसादीसाठी आणि इकडे आहे आतमध्ये आश्रम. तर आतमध्ये जातोय आसन लावायला. तर आम्ही आश्रमात आलो आणि आश्रमात आल्यानंतर कपडे धुवायची होती, तर कपडे धुवून झाली. त्यानंतर होतं गरम पाणी. बस तर गरम पाण्याने आम्ही स्नान केलं. खूप जास्त म्हणजे गरम पाणी अंगावर घेतलं. त्यानंतर आरती झाली ना आता भोजन प्रसादीची वेळ आहे. भोजन प्रसादी करतो. विक्रमावासी बसलेले आहेत भोजन प्रसादीसाठी. भोजन प्रसादीमध्ये आहे चपाती, भाजी आणि भगर नर्मदे हर. तर आता भोजन प्रसादी केलेली आहे. तर आज असं झालं, तुम्ही मगाशी बघितलंच असेल की आम्हाला यायला उशीर झाला. उशीर झाल्याच्या नंतर आलेल्या कपडे धुतली, स्नान केलं. त्यानंतर हॉलही चांगला भेटला आम्हाला राहण्यासाठी, जेवढे आम्ही परिक्रमावासी होतो. म्हणजे थंडीचं वातावरण आहे आणि गावकरी माझ्या पाठीमागे सगळे दिसत असेल, त्यांनी एवढी सुंदर अशी आमची व्यवस्था केली की सगळ्या शेवटी आम्ही पंक्तीला बसलो. तर गरमागरम त्यांनी चपाती तूप लावून सगळ्यांना दिली. तर त्यांच्या मनापासून आभार आणि अशी त्यांच्याकडून सेवा घडत राहावी अशी मैयाचरणी प्रार्थना. इकडे आहे भांडारगृह. तर सगळे जेवढे माझ्या समोर जेवढे दिसत असतील तर सर्वांनी या ठिकाणी सेवा केलेली आहे. वाढण्याची सेवा केली आणि चपाती करण्याची सेवा केलेली आहे. तर नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. धर्मेश्वर महादेव जो कि पुरातत्व में अज्ञातवास में पांडवों के हाथ से, धर्मराज युधिष्ठिर के हाथ से धर्मपुरी एक घाट था, वहाँ पे इस शिवलिंग की स्थापना की गई थी. और धर्मराज युधिष्ठिर के हाथों से स्थापना हुई, इसीलिए शिवलिंग का नाम धर्मेश्वर महादेव पड़ा. इंदिरा सागर बांध बनने के कारण ये जगह जगह पूरा पानी भराने के कारण वो घाट डूब गया. डूबने के बाद में यहाँ एक संत हुए, नाम था उनका श्री काशी मुनि जी उदासीन अखाड़े से थे वो. उन्होंने गवर्नमेंट से ये केस लड़के और इस शिवलिंग को यहाँ पे स्थापित किया. ये गांव का नाम पहले था पोखर बुजुर्ग, अब इस गांव का नाम मंदिर से जोड़ दिया गया है धर्मेश्वर पोखर के नाम. यहाँ सुचारू रूप से अन्य क्षेत्र की सभी जगह से लेके और परिक्रमावासियों के लिए भोजन व्यवस्थाएं की जाती है. सुबह से लेके शाम तक किसी भी समय तक कोई आता है, भरपेट भोजन करता है. तो सब गांव वाले जो लोग हैं सभी आते हैं रात को? ऐसा नहीं है, जो कोई आना चाहे आ सकता है, कोई काम के कारणवश न भी आ पाए तो भी ठीक है. पर पूरे क्षेत्र से सभी जगह से लेके रोज कोई ना कोई थोड़ा तो आता मदद करता होगा. नर्मदे हर. नर्मदे हर. कौन सा नर्मदे हर.